नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर. आजचा व्हिडिओ असणार आहे त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी एक डिटेल डिस्कशन आपण इथे करणार आहोत. अतिशय सोप्या, साध्या, सरळ टिप्स मी या व्हिडिओमधनं तुम्हाला देणार आहे, ज्या वापरून तुम्हाला तुमची त्वचा अगदी सतेज ठेवता येईल, निरोगी ठेवता येईल. तर बघूया या सरळ, साध्या, सोप्या टिप्स कोणत्या आहेत. फक्त एक छोटीशी गोष्ट, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही तेवढं बघा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला फुकट आहे, पण त्याच्यामुळे मला खूप मदत मिळते. त्यामुळे तेवढी एक छोटीशी गोष्ट करा. आणि आता बघूया आपल्या व्हिडिओकडे, बघूया या टिप्स कोणत्या आहेत ज्या आपण रोज आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये वापरणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. वळूया व्हिडिओच्या सगळ्यात पहिल्या टिपकडे. आणि ती टिप म्हणजे रोज आपण त्वचा कोणत्या प्रकारे स्वच्छ करतोय याला अतिशय महत्त्व असतं. एक साधी गोष्ट आहे, आपण रोज जेव्हा बाहेर पडतो तेव्हा सगळी आजूबाजूची धूळ, पोल्युशन ह्या सगळ्याचा एक थर आपल्या त्वचेवर जमा झालेला असतो. आणि जोवर तुम्ही हा थर छान प्रकारे काढत नाही आहात तुमच्या त्वचेवरनं, तोपर्यंत तुमची त्वचा निरोगी छान राहणार नाही आहे. कारण बॅक्टेरियाची ग्रोथ होणार आहे त्वचेच्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये, आणि त्यामुळे तुम्ही कितीही मेकअपने लपवण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा तुमची त्वचा छान दिसणार नाहीये. आणि म्हणूनच मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला त्वचा छान प्रकारे रोजच्या रोज स्वच्छ करायची आहे. आता ती कशी करायची, तर ह्याचं एक सोपं सोल्युशन म्हणजे डबल क्लेन्झिंग. आता डबल क्लेन्झिंग हा काय प्रकार आहे? डबल क्लेन्झिंग म्हणजे नावाप्रमाणे त्यात 2 स्टेप्स असतात. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे एखाद्या तेलाने आपला चेहरा आणि त्याच्यावरचा मेकअप छान प्रकारे स्वच्छ करायचा, आणि त्याच्यानंतर एखाद्या छानपैकी जो आपला रेग्युलर फेस वॉश आहे त्या रेग्युलर फेस वॉशने तुमचा चेहरा छान प्रकारे धुवून टाकायचा. आता डबल क्लेन्झिंगमुळे काय होतं, तर त्वचेच्या छिद्रांमध्ये जी घाण अडकलेली असते, जो बॅक्टेरिया, पोल्युशन अडकलेलं असतं, ते आपण आधी छान प्रकारे स्वच्छ करतोय आणि मग आपला चेहरा आपण धुतोय. या 2 स्टेप्स तुम्ही जर का केल्यात ना, तर तुम्हाला लगेच तुमच्या त्वचेमध्ये एक खूप छान फरक जाणवेल आणि हळूहळू तुमची त्वचा छान निरोगी व्हायला लागेल. कारण आपण ती जी पोर्स आहेत, ती जी छिद्र आहेत, ती छान प्रकारे स्वच्छ करतोय, जी एरवी आपण करत नव्हतो. आता ह्यासाठी कोणतं तेल वापरावं? तर मी जे तेल वापरते ते म्हणजे शुद्ध पॅराशूट नारळाचं तेल. पण तुम्हाला जर का नारळाचं तेल सूट होत नसेल तर तुम्ही बदामाचं तेल वापरू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. साधारण 2 मिनिटं छान प्रकारे चेहऱ्यावर मसाज करा. त्याच्यानंतर एखाद्या कॉटन वाईपने सगळा मेकअप पुसा आणि मग एखाद्या फेस वॉशनी आपला चेहरा आपल्याला धुवायचा आहे. या अख्ख्या ज्या मेथडला म्हणतात डबल क्लेन्झिंग मेथड, आणि ती आता आपण वापरायला सुरुवात करणार आहोत. ॲटलिस्ट रात्री तरी आपल्याला अशा पद्धतीत आपला चेहरा स्वच्छ करायचा आहे. वळूया टिप क्रमांक 2 कडे. आणि या टिपमध्ये मी तुम्हाला केमिकल एक्सफोलिएशन म्हणजे काय याविषयी सांगणार आहे. आता पूर्वीच्या काळात आपण फिजिकल स्क्रब्स वापरायचो, वॉलनट स्क्रब्स वगैरे, अशी त्याच्यात बरेच प्रकार यायचे. आणि ही स्क्रब्स जी असायची ती आपण छानपैकी चेहऱ्यावर मसाज करायचो आणि मग आपल्या त्वचेचं क्लिन्झिंग करायचो. पण त्याऐवजी त्याच्याहून एक चांगला ऑप्शन म्हणजे केमिकल एक्सफोलिएशन. आता केमिकल एक्सफोलिएशन म्हणजे काय, तर आपण एखादं केमिकल वापरतो आपली जी त्वचा आहे ती स्वच्छ करण्यासाठी. आता हे काम कसं करतं, तर ही जी केमिकल्स असतात ती आपल्या त्वचेवर आपण एक 10 मिनिटं लावून ठेवायची, आणि त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा जो एक थर जमा झालेला असतो, मेकअपचा असेल, बॅक्टेरियाचा असेल, डस्ट असेल किंवा पोल्युशन असेल, या सगळ्याचा थर ही जी केमिकल्स असतात ती विरघळवतात, आणि त्याच्यामुळे आपली जी त्वचा आहे ती खूप छान प्रकारे स्वच्छ होते. आणि याच प्रक्रियेला आपण केमिकल एक्सफोलिएशन म्हणतो. म्हणजेच थोडक्यात कुठलंही फिजिकल स्क्रब न वापरता ते काम आपण एका केमिकलद्वारे करतोय. मग ही केमिकल्स त्वचेला हानिकारक असतात का? तर लक्षात ठेवा, आपल्याकडे एक पद्धत असते, केमिकल्स म्हटलं की आपण एकदम आपल्याला असं वाटतं की काहीतरी हार्श आहे, पण तसं नाहीये. आपल्या पोटात सुद्धा भरपूर केमिकल्स असतात, आपल्या बॉडीमध्ये अनेक केमिकल्स असतात. ऑफकोर्स नक्की कोणती केमिकल्स वापरायची हे फक्त आपल्याला माहीत पाहिजे, पण त्या व्यतिरिक्त सगळीच केमिकल्स काही आपल्या त्वचेसाठी वाईट नसतात, हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग आता केमिकल एक्सफोलिएशन कोणतं वापरावं, तर त्याचे 2-3 मी इकडे तुम्हाला ऑप्शन स्क्रीनवर देते, त्यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता.
माझं फेवरेट आहे ऑर्डिनरीचं एचे बीएचे पील, ते मी स्वतः वापरते. पण जर का तुमचं तेवढं बजेट नसेल तर डेफिनेटली कोणतंही दुसरं तुम्ही वापरू शकता. आठवड्यातून एकदा असं हे छान केमिकल एक्सफोलिएशन तुम्ही केलं की त्वचेवरचा जो वरचा थर आहे तो सगळा मी म्हटलं त्याप्रमाणे केमिकल्स ही विरघळवतात आणि त्याच्यामुळे खालची छान त्वचा आपल्याला मिळते. आणि हळूहळू आपल्या स्किन केअरचा एक रुटीन म्हणून, वीकली स्किन केअरचा रुटीन म्हणून तुम्ही हे एक्सफोलिएशन करू शकता. वळूया मुद्दा क्रमांक 3 कडे. आठवड्यातून ॲटलिस्ट 2 वेळेला आपल्याला वाफ घ्यायची आहे. आता वाफ घेतल्यामुळे काय होतं? वाफ घेतल्यामुळे त्वचेवरचा जो निस्तेजपणा असतो तो सगळा निघून जातो. त्वचा हळूहळू ग्लोईंग व्हायला लागते आणि त्याचबरोबर त्वचेवरची छिद्र छान प्रकारे ओपन अप होतात आणि त्यातली जी सगळी धूळ असते ती आपण फ्लश आउट करतोय, बाहेर काढून टाकतोय. तर आता ही वाफ कशी घ्यायची? तर काही करायची गरज नाही. एक मोठं पातेलं घ्या, त्यात भरपूर पाणी उकळवा आणि मस्तपैकी डोक्यावरून टॉवेल घ्यायचा आहे आणि ही वाफ घ्यायची आहे. अशी ही वाफ घेतल्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे हळूहळू तुम्हीच बघाल की तुमची स्किन छान ग्लोईंग व्हायला लागेल आणि आठवड्यातून न चुकता 2 वेळेला तरी अशी वाफ आपल्याला आपल्या त्वचेला द्यायची आहे. आता पुढची जी टिप आहे ती आपल्या आयब्रोज आणि आय लॅशेससाठी आहे. सगळ्यांची इच्छा असते की आपल्या आयब्रोज अगदी जाड व्हाव्यात, काळ्या मस्त काळ्याभोर अशा दिसाव्यात आणि त्याचसाठी ही जी पुढची टिप आहे ती मी आज तुम्हाला देणार आहे. ती म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी कॅस्टर ऑइल म्हणजे थोडक्यात एरंडेल तेल आपल्याला थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्या आयब्रोजला छानपैकी मसाज करायचा आहे. अगदी 1-1.5 मिनिटं केला तरी पुरेसा आहे. पण हा जो मसाज आहे हा तुम्ही 15-20 दिवस कन्सिस्टंटली केल्यावर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या आयब्रोजची जी ग्रोथ आहे ती खूप छान प्रकारे होते. फक्त तेल डोळ्याच्या वरती लावताना थोडीशी काळजी घ्या, डोळ्याच्या आत ते जायला नको. पण आयलॅशेस आणि आयब्रोज तुम्हाला जर का दाट करायच्या असतील, त्याची वाढ हवी असेल मस्तपैकी, तर हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि तो म्हणजे एरंडेल तेल आपल्या केसांना लावणं आयब्रोज आणि आयलॅशेसच्या आणि तुम्ही मस्तपैकी त्याच्यात एक फरक बघणार आहात. आपल्या चेहऱ्याचा एक अजून नाजूक आणि बारीक पातळ असा भाग म्हणजे आपले ओठ असतात आणि म्हणूनच या ओठांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. मला माहिती आहे आपल्यापैकी अनेक लोकांचे ओठ खूप ड्राय पडत असतात आणि त्यामुळे आपण खूप प्रकारचे लिप बाम मार्केटमधनं आणतो आणि ते लावत असतो. पण यापुढे रात्री झोपण्याच्या आधी फक्त एक साधी गोष्ट करायची आहे ज्याच्यामुळे ओठ छान मॉइश्चराइज्ड राहतील आणि त्याचप्रमाणे ते जर का काळे पडलेले असतील तर ते सुद्धा कुठेतरी आपण रिव्हर्स करू शकणार आहोत. आणि ती गोष्ट म्हणजे घरातलं शुद्ध गाईचं तूप. तूप हा जगातला सगळ्यात बेस्ट लिप बाम आहे. तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. सगळी कामं आटपून झाल्यावर रात्री झोपण्याच्या आधी फक्त थोडंसं तूप बोटावर घ्या आणि त्याच्याने आपल्या ओठांना छान मसाज करा आणि हळूहळू तुम्ही बघाल की मी म्हटलं त्याप्रमाणे हा जगातला बेस्ट लिप बाम आहे. याच्यासारखं मॉइश्चरायझेशन मार्केटमधला कोणताही लिप बाम तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्यामुळे रोजच्या स्किन केअरचा भाग म्हणून रात्री झोपण्याच्या आधी थोडंसं तूप आपण आपल्या बोटावर घेऊन आपल्या ओठांना लावायचं आहे आणि सकाळी छानपैकी मॉइश्चराइज्ड सॉफ्ट लिप्स आपल्याला बघायला मिळणार. मी जेव्हा माझा योगाचा कोर्स करत होते तेव्हा आम्हाला तिथे खूप छान ट्रीटमेंटबद्दल माहिती दिली होती आणि ती ट्रीटमेंट म्हणजे कपालरंध्रधौती. आता कपालरंध्रधौती म्हणजे काय? तर थोडक्यात चेहऱ्याचा छान प्रकारे मसाज करणं या क्रियेला कपालरंध्रधौती असं आपण म्हणतो. आता याच्यामुळे काय होतं? तर चेहऱ्यावरचा रक्तप्रवाह चांगला वाढतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर अतिशय ग्लो येतो. जो ग्लो तुम्हाला कोणत्याही क्रीमने मिळणार नाही असा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर इंटरनली येतो आणि ही प्रोसेस जी आहे ती म्हणजे कपालरंध्रधौती, थोडक्यात चेहऱ्याचा मसाज करणं. तर हा मसाज किती वेळेला करावा? तर रोज करू शकलात तर नथिंग लाईक इट. पण तुम्हाला जर का रोज शक्य नसेल तर मेक इट अ पॉइंट की आठवड्यातून 3 वेळेला आपल्याला हा मसाज करायचा आहे. आता हा मसाज कसा करायचा, यासाठी कोणतं तेल वापरायचं, या सगळ्यावर आपल्या चॅनेलवर एक डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी मी करून ठेवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही नक्की बघा आणि हा जो मसाज आहे तो ॲटलिस्ट आठवड्यातून 3 दिवस करा आणि जर का शक्य असेल तर रोज करा, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये इतका ग्लो येणार आहे, इतका ग्लो येणार आहे की तुम्हीच मला मेसेज करणार आहात परत की ताई खूप छान अशी ही टिप होती. त्यामुळे ही जी टिप आहे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली, योगामध्ये सांगितलेली, ती नक्की वापरायची आहे आपल्या चेहऱ्यावर तो मस्तपैकी ग्लो आणण्यासाठी.
आणि आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. आणि या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला असं एक ड्रिंक सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या स्किन केअर प्रॉब्लेमवर आपण एकत्र काम करणार आहोत. आणि ते ड्रिंक म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी हळद, दूध आणि तूप असं आपल्याला प्यायचं आहे. थोडंसं दूध कोमट करा, त्याच्यात 1 चमचा गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यात अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. आता जर का तुम्हाला साखरेशिवाय हे दूध पिणं शक्य नसेल तर थोडीशी साखर टाकलीत तरीही काही प्रॉब्लेम नाही. असं हे जे ड्रिंक आहे त्याच्यामुळे शरीरातल्या अनेक गोष्टींवर आपण एकत्र काम करणार आहोत, पण एस्पेशली त्वचेमध्ये तुम्हाला एक विजिबल फरक दिसणार आहे. त्वचेवर ग्लो येणार आहे, पिंपल्सवर आपण काम करणार आहोत आणि अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी, बेनिफिट्स आपल्याला या ड्रिंकमधनं मिळणार आहेत. मला माहिती आहे काही लोकांना तूप पिण्याचा हा जो विचार आहे तो थोडासा सहन होत नसेल, पण ट्रस्ट मी, थोडंसं औषध म्हणून तुम्ही प्या, पण हे दूध तुम्ही रोज जर का प्यायलात तर त्याचे अनेक मी म्हटल्याप्रमाणे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आता रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला हळद, दूध आणि तूप असं एकत्रित करून प्यायचं आहे आणि त्वचेवर मस्तपैकी ग्लो आणि पिंपल्स सगळे गेलेले असतील आणि अशी मस्त निरोगी त्वचा आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की यापैकी कोणत्या टिप्स तुम्ही फॉलो करणार आहात आणि त्याच्यानंतर हेही सांगा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.